नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पहलगामची घटना घडल्यानंतर सगळ्या जगामध्ये खळबळ माजलेली आहे आणि बघता बघता जगाच्या अनेक मोठ्या महत्वपूर्ण देशांनी, ज्याच्यामध्ये 10-12 तरी मुस्लिम देश आहेत, त्यांनी उघडपणे भारताविषयी सहानुभूती दाखवली आहे आणि भारताने योग्य ती कारवाई केलीच पाहिजे असा पवित्रा घेतलेला आहे. किंबहुना मुस्लिम देश सुद्धा आज पाकिस्तानच्या बाजूने उभे राहायला तयार नाहीत आणि दहशतवादाचा हे थैमान थांबवण्यासाठी जे जे काय भारत करील त्याला सहानुभूती असेल, पाठिंबा असेल, ही भूमिका जेव्हा घ्यायला लागलेत, अशा वेळेला एक प्रकर्षाने गोष्ट लक्षात येते की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा माणूस खंबीरपणे मोदींचा मित्र म्हणून आणि भारताचा मित्र म्हणून भारताच्या पाठीशी उभं राहत असताना पाकिस्तानचा खास दीर्घकालीन मित्र, सगळ्या मोसमातला मित्र मानला जाणारा चीन सारखा महाशक्ती असलेला देश सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहायला तयार नाहीये. किंबहुना पहलगामला जी घटना घडली त्याचा स्पष्ट शब्दात, उशिरा का होईना पण चीनने सुद्धा निषेध केलेला आहे. आणि जे काय आता चालू आहे, पाकिस्तानला धडा शिकवला जाईल, किंमत चुकवावी लागेल असे इशारे भारत सरकारकडून दिले जात आहेत आणि दबल्या आवाजात घाबरलेला पाकिस्तान ज्या काय पोकळ धमक्या देतोय, या पार्श्वभूमीवर आलेली एक महत्वपूर्ण बातमी मला सांगायची आणि ती बातमी अशी आहे. काल एक मी व्हिडिओ बघितला आणि तो कोणाच्या तरी त्या ट्विटरवर किंवा असा व्हिडिओ दाखवलाय की पाकिस्तान सुद्धा आपले मोठमोठे रणगाडे, अत्याधुनिक रणगाडे सीमेच्या दिशेने हलवत आहे, असा एक व्हिडिओ होता. पण त्याच वेळेला आलेली ही बातमी आहे ती अशी आहे की सध्याच्या परिस्थितीत जे काय चाललं ते चालू द्या, पण पाकिस्तानला चीनने पुरवलेली जी आधुनिक शस्त्रास्त्र, अस्त्र आणि क्षेपणास्त्र आहेत त्याचा वापर भारताविरुद्ध होता कामा नये अशी तंबी चीनने पाकिस्तानला दिलेली आहे. याचा अर्थ काय होतो? चीन सुद्धा भारताला घाबरलाय. कारण सरळ आहे, आता जर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये कुठेही पाकिस्तानकडून वापरल्या गेलेल्या हत्यारामध्ये चीनी बनावटीचा पुरावा मिळाला तर ते चीनला परवडणार नाही, इतका चीन सुद्धा कमजोर झालेला आहे. भारत आणि पाकिस्तानचं फाटलेलंच आहे पहलगाम नंतर, पण त्याच्या आधीच गेल्या 2-3 महिन्यापासून चीन आणि अमेरिका यांचं फाटलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा स्वार्थ किंवा अमेरिकेचं हित म्हणून परदेशातून आयात होणाऱ्या मालावर जे अनेक पटीने टॅरिफ लावलेला आहे, अधिकाधिक आयात कर लादलेला आहे. त्यामुळे सगळ्यात डबघाईला आलेला देश कुठचा असेल तर तो चीन आहे. आज जगामध्ये पहिल्या नंबरची अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे तर दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था चीन आहे असं मानलं जातं. पण त्यातली एक गंमत लक्षात घेतली पाहिजे की अमेरिका नुसती अर्थशक्ती नाहीये. आता अमेरिका ही चीनसाठी अतिशय मोलाची अशी अर्थशक्ती पुरवणारा ग्राहक शक्ती देश आहे. चीनच्याकडे चीनला जगाचं उत्पादन केंद्र किंवा कारखाना मानलं जातं, वर्कशॉप मानलं जातं. जगाला हवा असलेला माल चीनमध्येच तयार केला जातो आणि चीनच सगळ्या जगभरच्या मालाचा मुख्य पुरवठेदार आहे असं मानलं जातं. पण त्यातली महत्वाची बाब अशी आहे की चीनकडे उत्पादित होणारा माल हा 40% एकटा अमेरिकेकडे जातो आणि अमेरिका जर चीनवर आयात कर जास्त लादून
आयात कमी करणार असेल तर चीनची उत्पादन व्यवस्था देशोधडीला लागणं स्वाभाविक आहे. या आधीच गेल्या काही वर्षामध्ये चीनच्या अतिरेकी निर्बंधामुळे चीनमधले अनेक परदेशी गुंतवणुकीचे व्यवसाय, धंदे आणि कारखाने चीनच्या बाहेर पडून थायलंड, काय तो कंबोडिया, व्हिएटनाम, भारत, बांगलादेश अशा ठिकाणी हलवले गेलेले आहेत. आणि त्यामुळे आधीच चीन मधला उद्योग हा हळूहळू उत्पादन उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग हा डबघाईला गेलेला आहे. आणि आजच्या परिस्थितीत मी मुद्दाम बघत होतो, जितकं इंटरनेटवर मिळेल तितके चीन मधल्या उत्पादन व्यवस्थेची अवस्था काय आहे ह्याची जितकी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, ते बघितल्यानंतर जगातली दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था असा जो चीनचा दावा आहे तो किती पोकळ आहे त्याची कल्पना येते. आणि जगात सगळ्यात मोठी काय ती सेना चीनकडे आहे. सध्या आधुनिक सेना आहे. आमच्याकडे इतके विमानं आहेत, इतके रणगाडे आहेत, इतके युद्ध नौका आहेत, असे सगळे दावे जे चीन करतो ते किती पोकळ आहेत त्याची साक्ष मिळायला लागलेली. कारण हळूहळू जी गोष्ट इजिप्तमध्ये झाली तसं चीनमध्ये विद्यार्थ्यांचा उठाव सुरू झालेला आहे. आणि अंतर्गत बंडाच्या भीतीने चीनी नेतृत्व रडकुंडीला आलेलं आहे. अशा वेळेला आतला असंतोष आवरणं जर अशक्य असेल तर बाहेरून येणारं संकट चीनला सुद्धा नको आहे. चीनला सुद्धा नको आहे. कारण चीन मधली जी विषमता आहे ती टोकाची आहे. चीनचे तुम्ही दोन भाग केलेत तर चीनची जवळजवळ 70-80% सुबत्ता ही पूर्व बाजूला आहे. आणि उरलेल्या पश्चिमेकडच्या चीनमध्ये अत्यंत दारिद्र्य आणि गरिबी आहे. यातून बेकारी आली तर काय परिस्थिती होईल त्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, तुम्ही मुद्दाम बघितले पाहिजेत. शांघाय सारख्या किंवा अनेक तिथले जे वेगवेगळे प्रांत आहेत जे औद्योगिक विकास झाला असं म्हणतात, अशा अनेक प्रांतामध्ये तरुणाई रस्त्यावर फेरीवाल्याचे धंदे करायला लागलेत. इंजिनियर झालेली मुलं, नोकरी करणारी मुलं ही नोकरी गेल्यामुळे रस्त्यावर फेरीवाल्याचा धंदा करायला लागले. प्रचंड प्रमाणावर बांधलेली शहराच्या शहरं भोताटकीची शहरं झाली आहेत. 50 लाख पेक्षा अधिक फ्लॅट्स, सदनिका गेल्या 10-15 वर्षात चीनने बांधल्या. मोठमोठे रस्ते बांधले, विमानतळ बांधले. त्याच्यावरून 1-2 विमानतळ असे आहेत की ज्याच्यावरून विमानं उडत सुद्धा नाही. मोठमोठे स्टेडियम आहेत, त्या स्टेडियम मध्ये कुठलाही खेळ खेळला जात नाही. काय काय तुम्ही बघू शकता, मी सगळी वर्णनं इथे करायची गरज नाहीये. पण मुद्दा असा आहे की त्यामुळे लवकरच अंतर्गत असंतोषाचा स्फोट होईल याच्या भीतीने चिनी नेतृत्व गांगरलेलं आहे. आणि जेव्हा अंतर्गत असंतोषाला तोंड द्यायचे त्याच वेळेला जर बाहेरून असंतोष अंगावर आला तर असलेल्या चीनचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. बघता बघता आपल्याला माहितीये 80-90च्या दशकामध्ये सोव्हिएत युनियन सारखी अमेरिकेला आव्हान देणारी महाशक्ती ही बघता बघता पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत गेली. जे काही गेल्या 15-20 वर्षामध्ये चीनचे नेतृत्व आणि शी जिनपिंग यांनी केलं, वेगवेगळ्या देशांना गुंतवणूक म्हणून दिलेलं कर्ज आणि त्या कर्जाच्या सापड्यात 100 पेक्षा अधिक लहान मोठे देश चीनने देशोधडीला लावले. त्यामध्ये जो पैसा गुंतलाय ती चीनची कमाई होती. ती कमाई चीनी जनतेच्या वाट्याला येण्यापेक्षा शी जिनपिंग यांच्या महाशक्ती होण्याच्या महत्वाकांक्षेवर खर्च झाली. आणि त्यातली बहुतांश गुंतवणूक ही आता मातीमोल झालेली आहे. पाकिस्तान आणि पाकिस्तानचा सिपेक हे त्याचं मोठं उत्तर आहे, मोठा पुरावा आहे. बलुचिस्तान
च्या किनाऱ्यावर ग्वादार बंदर बांधलं आणि तिथून अरबी समुद्रातून माल चीनला नेण्यासाठी जी व्यवस्था जवळजवळ 80 अब्ज डॉलर ओतून उभारण्यात आली, ती मातीमोल झालेली आहे. तीच गोष्ट श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नायजेरिया अशा अनेक देशात चीनने केलेली गुंतवणूक मातीमोल झालेली आहे. ती गुंतवणूक जर चीनच्या हाती रोकड म्हणून नसती तर आज चीन डबघाईला आला नसता. मिळालेले सगळे पैसे परदेशी लोकांना, परदेशी देशांना गुंतवणूक म्हणून देऊन शी जिनपिंग यांनी जी गुंतवणूक केली ती जवळजवळ दिवाळखोरीत गेलेली आहे. त्यातून एकही पैसा येण्याची शक्यता नाही. आणि अशा वेळेला चीनी मालाच्या आयातीवर कठोर निर्बंध ट्रम्प यांनी लावले. त्यामुळे बघता बघता चीनच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आणि त्याचे चटके जेव्हा सामान्य सुशिक्षित तरुणांना बसायला लागतात तेव्हा असंतोषाचा भडका उडत असतो आणि त्याच्या ठिणग्या आत्ताच उडायला लागलेले. शांघाय किंवा तत्सम जी अनेक शहर आहेत, या शहरांमध्ये जी तरुणाई आजपर्यंत चांगले पगार आणि चांगल्या नोकऱ्या या सुखाला चटावलेली होती, त्यांच्या नोकऱ्या बघता बघता गायब झालेल्या आहेत. आयातीवर निर्बंध आल्यामुळे उत्पादनावर काट लावावी लागली आणि उत्पादन बंद झाल्यानंतर कंपन्या, कारखाने बंद करायची वेळ आली, ओस पडायची वेळ आली. आणि हे सगळे तरुण हजारोच्या नाही करोडोच्या संख्येने चीन मधले तरुण आज बेरोजगारीच्या खाईत लोटले गेलेले. त्यांच्याकडे पैसा नाहीये, 50 लाख फ्लॅट बांधून तयार आहेत, पण ते 50 लाख फ्लॅट त्याच्यामध्ये जी रक्कम गुंतली आहे ती रक्कम गुंतवणारे जरी तरुण दिसले तरी त्या तरुणांनी बँकेकडून कर्ज घेऊन ती गुंतवणूक केली आहे. आणि नोकऱ्या नसतील तर ते बँकेचं कर्ज कसं फेडणार, आणि बँकेचं कर्ज फेडता येत नसेल तर बँक दिवाळखोरीत जाते. त्यामुळे अर्थव्यवस्था बघता बघता डबघाईला आलेली आहे. आणि हे सगळं होत असताना आयातीवर निर्बंध लादून ट्रम्प यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेवर जवळजवळ प्राणघातक हल्ला केलेला आहे. कालपर्यंत जो माल अमेरिकेसाठी बनवलेला आहे तो आता अमेरिकेला पाठवता येत नाही. जवळजवळ 60-70% माल करायचं काय ही चिंता असल्यामुळे चीनमध्ये आता अनेक ऑनलाईन कंपन्या या 70%, 80% सवलतीने तो माल जगभरच्या कुठल्याही देशातल्या जनतेला विकायला तयार आहे. अनेक ऑनलाईन कंपन्या या अमेरिकेला न जाणारा चिनी माल हा 70-80% सवलतीने देण्याच्या जाहिराती करू लागलेल्या आहेत. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग लक्षात येतं की चीनला आज अंतर्गत असंतोषाची भीती इतकी वाटते की अशा वेळेला ट्रम्प यांनी केलेला आर्थिक आघात जीवावर आलेला आहे. आणि त्यावेळेला भारतासारख्या एका प्रचंड लोकसंख्येच्या देशाकडून आपल्या वर वोट रोखलं जाऊ नये, भारताची नाराजी चीनच्या वाट्याला येऊ नये यासाठी चीनी नेतृत्व अस्वस्थ झालेलं आहे. पहलगामच्या घटनेनंतर भारत चीन युद्धाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा वेळेला जर भारताने वक्रदृष्टी करून चीनकडे बघितलं तर चीनचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. तुम्हाला आठवत असेल तर गोर्बाचेव यांना रशियाच्या गुप्तचर संस्थेने केजीबीने अटक केली तेव्हा लाखोच्या संख्येने लोक सगळ्या मोठ्या शहरामध्ये रस्त्यावर उतरले आणि गोर्बाचेव यांना मुक्त करून सोव्हिएट कम्युनिस्ट नेत्यांना अटक करण्याची वेळ सोव्हिएत सेनेवर आली होती. आणि त्यानंतर बघता बघता सोव्हिएत महासंघ जो काहीतरी
30-40 लहान मोठ्या देशांचा एक फेडरेशन होतं, ते विरघळत गेलं, उद्ध्वस्त होत गेलं. चीनची अवस्था वेगळी नाहीये. आज चीन नेमका सोव्हिएत युनियन सारखा ढासळू लागलेला मनोरा आहे. बाहेरून ट्रम्पचा आघात आहे आणि आतून असंतोषाचा भडका उडालेला आहे. पोलीस किती आवरायचा प्रयत्न केला तरीही बेकार झालेले हे सुशिक्षित तरुण रस्त्यावर काय म्हणतात त्या चायनीज पुलाव वगैरे यांचे स्टॉल लावायला लागले. रस्त्यावर फुटपाथवर झोपलेल्यांची कतारच्या कतार दिसते. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन अशा ठिकाणी घर नसलेले बेघर लोक रस्त्यावरच ठाण मांडायला लागले. प्रदर्शन, निदर्शन आणि मोर्चे हळूहळू सुरू झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीत चीनला कदाचित अंतर्गत असंतोष दडपण्यासाठी जेवढं सैन्य लागणार आहे ते सैन्य सीमेवर पाठवणं अशक्य आहे. सैन्य आणि पोलीस यंत्रणा ही जर अंतर्गत असंतोषाला तोंड देण्यासाठी वापरायची असेल तर भारतासारख्या सामर्थ्यशाली शेजाऱ्याच्या बद्दल भांडण करून चालणार नाही. हे ओळखूनच कदाचित पाकिस्तानला चीनने ही ताकीद दिलेली असावी की तुमचं आणि भारताचं जे युद्ध आहे ते काय ते करा, पण त्यामध्ये भारताचा रोष चीनच्या बाजूला वळेल असं कुठलंही कृत्य करायचं नाही. चीन तुम्हाला या प्रसंगी कुठलीही मदत करू शकणार नाही. पण आजपर्यंतची शस्त्रास्त्र अस्त्रास्त्राची मदत केलेली आहे ते साहित्य भारताच्या विरुद्ध वापरू नका, जेणेकरून भारत आमच्याकडे वक्रदृष्टी वळवेल. पाकिस्तान आज कुठल्या कोंडीत सापडलाय त्याचं हे सगळ्यात मोठं गुपित आहे. चीन सारखा महाशक्ती देश, युनोतली व्हेटो पॉवर आणि जगातली सगळ्यात मोठी आधुनिक सेना असलेला देश पाकिस्तानच्या बाजूला उभा राहणार नसेल तर पाकिस्तान कोणाच्या जीवावर लढणार? भारताला किंवा भारतीय सेनेला चीन कोणाच्या मदतीने उत्तर देणार? याचं उत्तर नकारार्थी आहे. कारण इराण सुद्धा अशा वेळेला पाकिस्तानच्या बरोबर उभा राहणार नाही. सौदी अरेबिया वगैरे अनेक मुस्लिम देश आहेत, त्यांनी सुद्धा पाकिस्तानकडे पाठ फिरवली आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की पाकिस्तानकडे 4 दिवस युद्ध करायचं म्हटलं तर त्यासाठी आवश्यक असलेला दारुगोळा, इंधन, विमानासाठी, रणगाड्यासाठी, चिलखती दळांसाठी आवश्यक असलेलं इंधन सुद्धा नाहीये. त्यामुळे भारताच्या बलाढ्य सेनेने नुसती फुंकर मारली तरी पाकिस्ताननी ज्या डरकाळ्या फोडलेल्या आहेत तो डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळत जाईल. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण चीन सारखा बलाढ्य देश आपल्या बाजूने आहे म्हणून पाकिस्तान जी फुशारकी मारत होता तो चीनच बारगळायला लागले. आणि चीन बारगळला असेल, चीन शेपूट घालणार असेल तर पाकिस्तानच्या भुंकण्याला काहीही अर्थ उरत नाही. बघू काय होतं. फार वेळ लागणार नाहीये, या गोष्टी लवकरच आपल्या समोर स्पष्ट होतील. पण ही माहिती महत्वाची आहे की पाकिस्तानने चिनी बनावटीची अस्त्र भारताविरोधात वापरू नयेत असा स्पष्ट इशारा चीन कडून मिळाल्याची बातमी महत्वपूर्ण आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.